नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. आणि लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे 7 लिंब घेतलेली आहेत. ती मी अशा प्रकारे कापून त्याच्या बिया काढून ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. अशा प्रकारे त्याचे कट करणार आहे. तुम्हाला जशा हव्या जशा आवडतील तशा त्याच्या फोडी तयार करा. तर त्याच्यातल्या बिया काढणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे बिया काढून ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व कापून आणि बिया काढून घेणार. आपल्या फोडी कापून तयार आहेत. त्याच्यातल्या बीसुद्धा वेगळे केलेले आहेत. तुम्हाला जशा हव्यात तशा फोडी तुम्ही कापू शकता. मी एका लिंबाचे 4 किंवा 8 भाग असे केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी हळद लावते. अर्धा चमच हळद आणि 1 ते 1.5 चमच मीठ टाकणार आहे. 1 चमच मीठ आणि थोडंसं टाकते. हे आपण छान मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स केलेलं मिश्रण जे आहे लिंबाचं, हे आपण रात्रभर असंच ठेवून द्यायचे झाकून. हे छान असं मिक्स करून असंच ठेवायचं. त्याला पाणी सुटेल. मग रात्रभर किंवा 8 ते 10 तास झाकून ठेवून द्यायचं. बारा तास झालेले आहेत. आपण लिंब 12 तासासाठी झाकून ठेवलेले, त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकणार आहोत. मी इथे 1 चमच कमी घेतलेला आहे काळं मीठ. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्याच्याने फ्लेवर जरा चांगला येतो. छान मिक्स केलं. आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. इथे 2 मोठे चमच तेल घेतले गरम करून. इथे राईची डाळ घेतलेली आहे, गरम करून घेतलेली आहे तीसुद्धा. इथे हिंग घेतलेला आहे, अगदीच थोडं घेतलं आहे. पाव इंचापेक्षा कमी घेतलं आहे, पाव चमचपेक्षा कमी घेतलेलं आहे. आणि आधी 3-4 दाणे मेथीचे घेतलेले आहेत आणि 1 चमच लाल मिरची पावडर. आता हे आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. तेल साधारण गरम आहे. हिंग, त्यातच मेथी दाणे, त्यातच आपण 2 चमच राईची डाळ टाकणार आहोत. थोडी कमी पडेल. आणि 1 ते 1.5 चमच
लाल तिखट टाकायचे, लाल मिरची पावडर आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी चालेल. अशा प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ लावलेलंच आहे. हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. जर तुमच्याकडे ही डाळ नसेल तर तुम्ही राईसुद्धा मिक्सरला लावून त्याच्यामध्ये पावडर करून टाकू शकता. मस्त असं खमंग सुटलेलं आहे, छान झालेलं आहे आपलं लोणचं. लिंबाचं लोणचं हे तिखट बनवलेलं आहे. हे एका काचेच्या बरणीमध्ये टाकून ठेवायचं. 15 दिवसानंतर हे ह्याच्या ज्या साली आहेत त्या पूर्णपणे मऊ पडतील. आताही ते खायला एकदम तयार आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे. आपले सगळे मसाले टाकून झालेत, त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपली काळी मिरी पावडर टाकायची राहूनच गेली, त्याच्याने अजून चांगला फ्लेवर देतो. जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाका. अर्धा चमच टाकली तरी चालेल किंवा 1 चमच टाकली तरी चालेल. शिवाय खूप चांगला असा टेस्टी लागतो. आणि हा लोणचा आपला 6 महिने चांगला टिकतो. चांगल्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवा. हे जेवणामध्ये थालीपीठ, पराठा किंवा इडली डोस्याबरोबर कशाबरोबरही खाल्लात तरी अतिशय चांगला लागतो. तर आपला हा लिंबाचा तिखट लोणचा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपीखाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.